तळोदा शासकीय विश्रामगृह येथे रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्त नवीन वाहन परवाना धारकांना मार्गदर्शन व नेत तपासणी शिबिर संपन्न झाले। उपप्रादेशिक परिवहन कार्यालय नंदुरबार यांच्यामार्फत दरमहा कच्चे व पक्के वाहन चालक परवाना देणेकामी महिन्यातून 2 दिवस शिबिराचे आयोजन करण्यात येत असते। सध्या सुरू असलेल्या रस्ता सुरक्षा सप्ताह 1 जानेवारी 2026 ते 29 जानेवारी 2026 पर्यंत प्रादेशिक परिवहन अधिकारी उत्तमराव जाधव, सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल नलावडे, अक्षय येवले यांच्या मार्गदर्शनात मोटार वाहन निरीक्षक रोहित पवार, मोटर वाहन निरीक्षक दिवेश उबाळे, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक गिरीश पाटील, अमित तळवी, मनोहर गांगुर्डे यांनी तळोदा शासकीय विश्रामगृह येथे येणाऱ्या सर्व नवीन वाहन परवाना धारकांना वाहन चालवण्याविषयी मार्गदर्शन केले। प्रसंगी मोटार वाहन निरीक्षक रोहित पवार मार्गदर्शन करताना म्हणाले की मोटारसायकलस्वार चालवताना नेहमी हेल्मेटचा वापर करावा व चारचाकी वाहन चालवतेवेळी सीटबेल्टचा वापर करावा। पुढे मोटार वाहन निरीक्षक दिवेश उबाळे म्हणाले की वाहन चालवताना नेहमी डाव्या बाजूने वाहन चालवावे, मद्य पिऊन वाहन चालवू नये, प्रसंगी अपघात होण्याची दाट शक्यता असते। तसेच शिबिरात कार्यालय मार्फत सर्व नवीन वाहन परवाना धारकांना मोफत नेत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमात सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक गिरीश पाटील, अमित तडवी, मनोहर गांगुर्डे यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले। कार चालवणार असेल, ट्रक चालवणार असेल, सगळे जण रस्त्यावर वापरणारे हे आहेत, बरोबर। याच्यामध्ये महत्त्वाचं काय आहे, या 3 कारणांपैकीचे तिसरं आणि महत्त्वाचं कारण आहे की ड्रायव्हरचं वर्तणूक स्वतः गाडी चालवताना ही तुमच्या स्वतःसाठी खूप महत्त्वाची असते, आपल्या वैयक्तिक सुरक्षेकरता। याच्यामध्ये कारण काय येतं की नेहमी दुचाकी चालवताना हेल्मेटचा वापर करायचा। तुम्ही जर 4 चाकी चालवत असाल, 4 व्हीलर चालवत असाल तर 4 व्हीलर मध्ये बसल्यावर तुम्ही सीट बेल्टचा वापर करायचा। या महत्त्वाच्या गोष्टी। ओव्हर स्पीडिंग करायची नाही, बरोबर। ड्रिंक अँड ड्राईव्ह करायची नाही। ड्रिंक अँड ड्राईव्ह काय असते, दारू पिऊन म्हणा कोणत्याही नशेच्या अंमलाच्या याच्या खाली प्रभावाखाली गाडी चालवायची नसते। आलं लक्षात? खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात। एक लक्षात ठेवा, आपण आता नॉर्मली येतो जातो, किती वेळा अंतर किती असतं आपलं, 10 किलोमीटर, 15 किलोमीटर, 20 किलोमीटर, याच्यावर अंतर आपण जातो का? नाही जात, बरोबर। 10 किलोमीटर 20 किलोमीटरला जायला किती वेळ लागतो आपल्याला? 20 मिनिट, किती वेळ लागतो? 20 किलोमीटर जायला 20 मिनिटं लागतात। 10 किलोमीटरला 20 मिनिटं लागतात, म्हणजे कितीच्या स्पीडने गाडी जाते आपली? 30च्या। परफेक्ट। कोण बोललं? बढिया, बरोबर। 60च्या स्पीडने जर तुम्ही गेले तर एका तासात तुम्ही 60 किलोमीटर जातात, बरोबर। असं मग तुम्ही 30 मिनिटांमध्ये तुम्ही जाऊ शकशाल, बरोबर। 30च्या स्पीडने जाशाल तुम्ही, बरोबर। माझं म्हणण्याचा अर्थ काय आहे की यातच आणखी तुम्ही जर समजा वेळ कमी करण्याचा प्रयत्न केला, 10 किलोमीटर जाण्यासाठी तुम्हाला 20 मिनिटाच्या ऐवजी तुम्हाला 25 मिनिटात जायचं असेल तर तुम्ही काय करशाल, आणखी आरामात जाशाल, बरोबर। जितका जास्त वेळ लागेल तेवढं तुम्ही आरामात जाशाल। तुम्ही वेळ कमी करायला गेले, 20 किलोमीटरचं तुम्हाला 20 मिनिटाच्या ऐवजी तुम्हाला 10 किलोमीटर 10 मिनिटात जायचं तर तुम्हाला स्पीड काय करावं लागेल, दुप्पट करावं लागेल। आलं लक्षात? पण तुमच्या वेळ किती वाजते त्याच्याने? फक्त 10च मिनिटं वाजताय तुमचे। 10 किलोमीटरसाठी 10। सातपुडा मिरर न्यूज नेटवर्कचे यूट्यूब चॅनल लाईक, सबस्क्राईब, शेअर करा।